आणि आता थेट जाऊयात भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार बोलतायत तिथे। द्रौपदी मुर्मू दीदी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत अमृत महोत्सवी वर्षात या फर्स्ट सिटीजन ऑफ इंडिया या पदासाठी उभ्या आहे। सद्विवेक बुद्धीनी यामध्ये मतदान करायचं आहे हे संविधानाला अपेक्षित आहे। पार्टीच्या नेत्यांचा आदेश ऐकण्याच्या ऐवजी अशा निवडणुकीत आपल्या मनाचा अंतरात्माचा आवाज ऐकावा आणि म्हणून आम्हाला वाटते की 200 पेक्षा जास्त आमदारांचा अंतरात्मा हा आदिवासी भगिनीसाठी निश्चितपणे मतदान करण्यासाठी प्रवृत्त करेल हा आमचा विश्वास आहे। एक आदिवासी भगिनीला स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विश्वगौरव नरेंद्र मोदीजींनी सबका साथ सबका विकास हा स्लोगन नव्हे तर हा त्यांचा विचार जो व्यक्त केला त्या विचाराला अनुरूप स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा या देशातील पर्यावरणावर ईश्वराचा अंश समजून प्रेम करणाऱ्या प्रामाणिक अतिशय शूर असणाऱ्या आदिवासी बांधवांपैकी भगिनीला एक संधी दिली आहे आणि अशा वेळी मला विश्वास आहे की यशवंत सिन्हा यापेक्षा अंतरात्मा जो आहे आमदारांचा तो द्रौपदी मुर्मू यांना मतदान करण्यासाठीच प्रवृत्त करेल याबद्दल माझ्या मनात शंका नाही। शेवटी त्यांनी काय टीका करायची? त्यांचेही आमदार अनेक राज्यामध्ये बसमधून आणले जात आहे, राजस्थानमध्ये बसमधून आणले जात आहे। मला वाटतं नाना भाऊ हे आता इकडे तिकडे न पाहता टीका करणे म्हणजेच मोठा पराक्रम आहे। काँग्रेस यातूनच वाढू शकते या गैरसमजामध्ये दिसत आहेत। जिस तरीके से कहा जा रहा है कि 200 से ज्यादा काँग्रेसची मतं आम्हाला राज्यसभेच्या वेळी दिल्या गेली, विधान परिषदेत काँग्रेसच्या काही आमदारांनी आम्हाला मतदान केलं आणि काँग्रेसच्या नेत्यांचं न ऐकता एक अनुसूचित जातीचे नेते उभे होते त्यांना पाडण्याचा महापराक्रम केला। आता आदिवासी बहीण उभी है तर तिला विरोध करण्याचा पराक्रम करता है। सुधीर बाबू, हिंदी में जानना चाहेंगे कि आज 200 से ज्यादा वोटिंग महाराष्ट्र से होने की उम्मीद है एनडीए उम्मीदवार को, कैसे और क्या आपको लगता है कि क्रॉस वोटिंग होगी महाविकास आघाड़ी में? नहीं, यहाँ व्हीप का तो कोई प्रश्न उपस्थित नहीं होता, क्रॉस वोटिंग का प्रश्न उपस्थित नहीं होता। राष्ट्रपति के प्रत्याशी के रूप में अनुसूचित जमाती के हमारे एक बहन को पहली बार प्रत्याशी बनाया गया है। अमृत महोत्सवी वर्ष है, देश के हर पिछड़े वर्ग के हृदय में आत्मविश्वास जगाने का काम हो रहा है। ऐसे समय संविधान ही हमें कहता है कि कोई व्हीप नहीं, नो 2 लाइन व्हीप, नो 3 लाइन व्हीप। यहाँ पे अंतरात्मा से आवाज से आपको वोटिंग करना है। तो यहाँ पे मुझे लगता है कि पार्टी के बाहर जाके, पार्टी के नेताओं के आदेश के बाहर जाके अगर आपका अंतरात्मा ये कहता है कि हजारों लाखों शहीदों ने प्राणों की आहुति भारत माता के चरणों में अर्पण करके स्वाधीनता का मंगल कलश दिया है, तो एक समूह जो अभी तक राष्ट्रपति भवन तक पहुंच नहीं पाया उनके हृदय में आत्मविश्वास निर्माण करने के लिए द्रौपदी मुर्मू दीदी के पीछे खड़ा रहना, यही मुझे लगता है कि अमृत महोत्सवी वर्ष की सच्चाई होगी, सुंदरता होगी, जनतंत्र की प्रगल्भता होगी। महत्वपूर्ण है। अब आज वोटिंग हो रही है। मैं सारे मतदाताओं से अपील करना चाहता हूं कि वो अपनी अंतरात्मा की आवाज़ सुने। ये वोट जैसा आप जानते हैं इसमें पार्टी का व्हिप नहीं जारी होता है और इसमें सीक्रेट बैलेट होता है, तो इसलिए हर किसी से उम्मीद की जाती है कि अपने विवेक अनुसार इसमें वोट डालेंगे। मैं उम्मीद करता हूं कि जितने मतदाता हैं पूरे देश में वो अपने विवेक का इस्तेमाल करेंगे और प्रजातंत्र को बचाने के लिए मेरे पक्ष में अपना वोट कास्ट करेंगे। धन्यवाद। सर, पहले भी आपने बोला था अंतरात्मा की आवाज़ सुनने का, आपको लगता है कि इससे कोई फर्क पड़ेगा? मुझे पूरी उम्मीद है कि इससे फर्क पड़ेगा, इसलिए मैं ये अपील कर रहा हूँ। सर, बीजेपी बहुत कॉन्फिडेंट है अपने नंबर्स को लेके कि उनकी तरफ से जो एनडीए का जो कैंडिडेट है वही प्रेसिडेंट बनेंगे, तो फिर करने की जरूरत क्या है चुनाव? बीजेपी कॉन्फिडेंट है
तो डिक्लेयर कर दें, चुनाव कराने की जरूरत ही नहीं, बेकार दिन भर बर्बाद हो रहा है। आप जिनसे उम्मीद कर रहे थे वो भी अब द्रौपदी मुर्मू का सपोर्ट एक्सटेंड कर रहे हैं, जैसे शिवसेना, शिवसेना है। जेएमएम, शिवसेना है। मैं एक पॉलिटिकल लड़ाई ही नहीं लड़ रहा हूँ। आप सब जानते हैं कि मैं सरकारी एजेंसियों के खिलाफ भी लड़ाई लड़ रहा हूँ। इसमें सरकारी एजेंसियां बहुत सक्रिय हो गई हैं और राजनीतिक दलों में तोड़फोड़ करवाने का काम कर रही हैं, लोगों को इस बात के लिए बाध्य कर रही हैं कि वो उनके पक्ष में वोट डालें, और पैसे का भी खेल हो रहा है। सर क्या आप आज जाएंगे इस विटनेस करने सर के आप लिए पार्लियामेंट जा रहे हैं आज? सर पार्लियामेंट जा रहे हैं? हम पार्लियामेंट के सदस्य नहीं हैं आज के दिन। सिन्हांची ही प्रतिक्रिया आणि ते देखील उमेदवार आहेत. आज मतदान होतंय. ही दृश्य आपण पाहतोय ती दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आपला मतदानाचा हक्क बजावला. खासदार आणि आमदारांच्या मतदान प्रक्रियेतून देशाच्या राष्ट्रपतींची निवड होते आणि त्यासाठीचं मतदान आज पार पडतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेले होते त्यावेळीची ही दृश्य आहेत. तिथे दिल्लीमध्ये खासदार मतदान करतायत राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी. तर इथे मुंबईतले सुद्धा आपण अपडेट घेतोय. तिथे विधान भवनात मतदानाला सुरुवात झाली आहे. सर्व आमदार तिथे पोहोचलेत. आपापल्या उमेदवाराच्या विजयाचा दावा हा त्या पक्षांकडून केला जातोय. पक्षानं उमेदवारांना दिलेला पाठिंबा आणि त्यावरती केले जाणारे दावे. आता आज मतदान प्रक्रिया पार पडतेय, त्यामुळे ज्यावेळेला याचा निकाल लागेल आपल्याला कळेलच की देशाला नवे राष्ट्रपती म्हणून कोण लाभतात. एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आहेत आणि विरुद्ध यूपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा. आणि आता ही मुंबईतली विधान भवनातील दृश्य आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तिथे पोहोचलेले आहेत विधान भवनामध्ये. त्याचसोबत दिल्ली आणि मुंबई या दोन्ही ठिकाणची आपण दृश्य सध्या पाहतोय. दिल्लीमध्ये सर्व खासदार मतदानासाठी स्वतः द्रौपदी मुर्मू या देखील तिथे पोहोचल्या आहेत. त्याचसोबत यशवंत सिन्हा यांची देखील आपण प्रतिक्रिया ऐकली. चुरस आहे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये. आणि आताची ही दृश्य विधान भवनातली मुंबईतली. आणि इथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेले आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री थोड्याच वेळापूर्वी पोहोचलेत. परत महाराष्ट्रातले सर्व आमदार हे देखील विधान भवनामध्ये पोहोचलेले आहेत. आणि आता स्वतः मुख्यमंत्री आपला मतदानाचा हक्क बजावतायत राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मतदान करतायत. आमदार आणि खासदारांच्या मतदान प्रक्रियेतून देशाच्या राष्ट्रपतींची निवड होते. आणि राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची ही चुरस क्रॉस वोटिंगची शक्यता वर्तवण्यात येते. एनडीएच्या उमेदवार आहेत द्रौपदी मुर्मू, तर यूपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा. मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय. उपमुख्यमंत्री सुद्धा थोड्याच वेळापूर्वी पोहोचलेले होते. सर्व आमदार तिथे पोहोचलेले आहेत मतदानासाठी. केंद्राचं जे पथक आहे ते संपूर्णपणे ही यंत्रणा चालवते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये ही मतदान प्रक्रिया पार पडते. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मतदान करताना. त्याचबरोबर आता दिलीप वळसे पाटील यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे. सर्व आमदार हे विधान भवनामध्ये पोहोचतायत आणि आपला मतदानाचा हक्क बजावतायत. महाराष्ट्रामध्ये विधान भवनात सर्व आमदारांची मतं नोंदवली जात आहेत. तर तिकडे लोकसभेमध्ये सर्व खासदार मतदानाचा हक्क बजावतायत. आणि ही मतदान केंद्रातली विधान भवनामध्ये एका विशिष्ट खोलीमध्ये ही जी मतदान प्रक्रिया सगळी पार पडते त्या ठिकाणची ही दृश्य आहेत. धनंजय मुंडे हे देखील आता आपला मतदानाचा हक्क बजावतायत. हसन मुश्रीफ यांनी नुकतंच मतदान केलंय. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आमदार आणि खासदार यांच्या मतदान प्रक्रियेतून राष्ट्रपती पदाची निवडणूक होते. आणि त्यासाठी आमदार हे मुंबईत विधान भवनामध्ये मतदान करतायत, तर लोकसभेमध्ये तिथे खासदार हे देखील मतदान प्रक्रियेला त्यांच्या सुरुवात झाली आहे. दिल्ली आणि मुंबई दोन्ही ठिकाणची ही दृश्य. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदान केलंय. त्याचसोबत
महाराष्ट्रातले सर्व पक्षीय आमदार हे सुद्धा एक एक करून तिथे मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे. हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदान केल्याची दृश्य आपण सध्या पाहतोय. विधान भवनाच्या या खोलीमध्ये सुरू असलेली मतदान प्रक्रिया केंद्राचं पथक ही मतदान प्रक्रिया पार पडतंय आणि प्रत्येक आमदार तिथे येऊन आपला मतदानाचा हक्क बजावतोय. एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आणि यूपीएचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार यशवंत सिन्हा अशी ही चुरस आहे राष्ट्रपती पदासाठी. त्यासाठी मतदान प्रक्रिया पार पडतेय. प्रत्येक जण आपलं मत बॅलेट पेपरद्वारे या मतपेटीमध्ये बंद करतायत. राष्ट्रपती हे पद कोणत्याही पक्षाचं नाही. मात्र ज्यावेळेला राष्ट्रपती पदाचा उमेदवार जाहीर होतो त्यावेळेला सर्व राजकीय पक्ष आपला पाठिंबा त्या उमेदवाराला देत असतात. क्रॉस वोटिंग होण्याची देखील शक्यता असते. मात्र हे जे केंद्राचं पथक आहे ते देखील इथे सर्व मतदान प्रक्रियेवरती लक्ष ठेवून आहे. मुंबईमध्ये विधान भवनात सुरू असलेली मतदान प्रक्रिया आपण थेट पाहतोय. एक एक आमदार एक एक करून येत आहेत आणि आपला मतदानाचा हक्क बजावतायत. तर दिल्लीमध्ये सर्व खासदार मतदान करतायत. आमदार आणि खासदारांच्या मतातूनच देशाच्या राष्ट्रपतींची निवड केली जाते. राष्ट्रपती पदानंतर उपराष्ट्रपती पदाची सुद्धा निवडणूक होणार आहे. मात्र आजचा दिवस हा राष्ट्रपती पदासाठीच्या मतदान प्रक्रियेसाठीचा आहे. द्रौपदी मुर्मू विरुद्ध यशवंत सिन्हा, गुलाबराव पाटील हे सुद्धा आता मतदान करतायत. शिंदे गटातले सर्व आमदार आणि त्याचसोबत शिवसेनेचे सर्व आमदार या सर्वांनी एनडीएचे उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा आधीच जाहीर केलेला आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारतं याची उत्सुकता आहेच. ज्यावेळेला मतमोजणी पार पडेल निकालाच्या दिवशी कळेलच. मात्र त्यासाठी मतदान आज पार पडतंय. राज्यातल्या सर्व आमदारांकडून मतदान एक एक करून मतदानाला सुरुवात झाली आहे. आमदार येत आहेत आणि संपूर्ण दिवसभर ही मतदानाची प्रक्रिया पार पडेल. मुंबईतल्या विधान भवनामध्ये राष्ट्रपती पदासाठी निवडणूक आणि या निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. राज्यातले सर्व आमदार हे इथे येऊन आपलं मत मतपेटीमध्ये टाकतायत. तर दिल्लीमध्ये सर्व खासदार आपला मतदानाचा हक्क बजावतायत. दादा भुसे, आमदार दादा भुसे हे सुद्धा आता पोहोचलेत आणि ते देखील आपला मतदानाचा हक्क बजावतील. प्रदीप जैस्वाल, महाराष्ट्रातले सर्व आमदार एक एक करून आता 285 आमदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. क्षण आहे भारताच्या दृष्टीने आणि सर्वप्रथमच जो समाज सर्वात दुर्लक्षित होता अशा आदिवासी समाजाला एक अत्यंत सक्षम अशी महिला रिप्रेझेंट करणार आहेत आणि त्या आपल्या राष्ट्रपती होणार आहेत. ही आमच्या सर्वांच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे. आणि महाराष्ट्राला वारसा हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा आहे. आणि ज्या मावळ प्रांतावर त्या राज्य करायच्या तिथं अनेक आदिवासी लोक होते आणि ते आपापसामध्ये लढाया करायचे. त्यावेळेला त्यांनी तिथलेच सरदार नेमले आणि त्याच्यानंतर सर्वांमध्ये एकी झाली. हा महाराष्ट्राच्या या कन्येचा इतिहास आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की महाराष्ट्रातल्या सर्व आमदारांनी एकत्र येऊन एक गठ्ठा मतदान हे राष्ट्रपती पदाच्या आपल्या लाडक्या उमेदवारांना दिल्या पाहिजेत आणि त्यांना प्रचंड बहुमताने विजयी केलं पाहिजे. नाही, बिलकुल नाही. आमची काल मीटिंग होती आणि आदरणीय पंतप्रधानांचं असं म्हणणं होतं की एकही मत फुकट जाता कामा नये. इथं कसं असतं की राज्याच्या लोकसंख्येला 1000ने भागलं जातं आणि त्याच्यानंतर मताची किंमत ठरवली जाते. आणि महाराष्ट्राच्या सारख्या राज्यामध्ये एखादं मत फुकट जाणं हे सुद्धा परवडण्यासारखं नसतं. कारण दुसऱ्या क्रमांकाचं हे राज्य आहे भारतामधलं आणि त्याच्यामुळे इथल्या मताला सुद्धा खूप जास्त किंमत असते.
आणि पंतप्रधान महोदयांच्या अशा सूचना होत्या की या ऐतिहासिक क्षणामध्ये एकही आपलं मत NDAचं फुकट जाता कामा नये आणि त्या दृष्टीने आम्ही 2 दिवस याची काळजी घेतलेली आहे आणि आम्ही योग्य काळजी घेऊ की एकही मत फुकट जाणार नाही. हे बघा, आमचं असं आहे की सध्या आमचा महाराष्ट्राचा वेगळा सेना युतीचा पॅटर्न आहे आणि त्या पॅटर्नप्रमाणेच आम्ही NDAला मतदान करणार. आम्ही NDAचे घटक पक्ष आहोत. आम्ही आमचे जे NDA आहे त्यालाच आम्ही मतदान करणार आणि ज्याप्रमाणे शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब आमचे नेते आहेत त्याचप्रमाणे आदरणीय मोदी साहेब आमचे नेते आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सक्षम महाराष्ट्र आम्ही उभा करणार. पुनरावृत्ती म्हणजे एका दृष्टीने पुनरावृत्ती होईल की आमची जी 160 पेक्षा जास्त 161 मतं आहेत तो आकडा 200वर पोचलेला तुम्हाला निश्चितपणे बघायला मिळेल आणि या मतदानाला व्हीप नसतो. हे एक नॉन पॉलिटिकल असतं. भारताच्या सर्वोच्च पदाची निवडणूक आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपापल्या लोकांनी आपल्या सद्विवेक बुद्धीला स्मरून मतदान करावं लागतं. नहीं, देखिए, आज एक ऐतिहासिक मौका है पूरे भारतवर्ष के लिए और ये पहली बार हो रहा है कि जो समाज दुर्लक्षित रहा उस आदिवासी समाज को आज प्रतिनिधित्व मिल रहा है और महाराष्ट्र का एक इतिहास है. महाराष्ट्र से दिल्ली तक महाराष्ट्र का राज था और अहिल्या देवी होळकर जिन्हें पुण्यश्लोक बोला जाता है, उन्होंने जब मावळ प्रांत पे राज किया था तो वहाँ पे जो आदिवासी जन थे उन्होंने उनको सरदार बनाया, उनको राज्य में सहभागी किया और किस तरह से अच्छा राज्य बन सकता है उसका उन्होंने उदाहरण करके दिखाया. ये महाराष्ट्र की परंपरा है और महाराष्ट्र की परंपरा का हम लोग कायम रखेंगे और मेरी तो ऐसी सोच है कि हमारे पास 161 MLAs थे, आज कम से कम 200 मत मिल जाएंगे क्योंकि महाराष्ट्र की जनता चाहती है कि मुर्मू मैडम सबसे ज़्यादा मत से जीत के आए और वो आपको दिखाई देगा. नाही, पहिला किंवा जास्त महत्त्वाचं नाही. पहिलं मतदान केलं आणि मतं कमी मिळाली तर काय उपयोग आहे. आपण शिस्तीत मतदान करायचं. पंतप्रधान मोदी साहेबांचं असं म्हणणं आहे की एकही मत फुकट जाता कामा नये, कारण मताची व्हॅल्यू खूप असते. तुम्ही आपल्या मताद्वारे आपल्या राज्याच्या जनतेला रिप्रेझेंट करत असतात आणि त्याच्यामुळे आज एक चांगला दिवस आहे. आज इथे राजकारण करूया नको. आज आपण आनंदाने 21 तारीखला त्यांचा विजय साजरा करूया. 200 मतं 100% मिळतील याची आम्हाला खात्री आहे, कारण हा एक महाराष्ट्राचा एक आत्मीयतेचा विषय आहे आणि निश्चितपणे तेच आपल्याला मतपेटीमध्ये दिसेल. हे बघा, हे मोठी लोक आहेत, त्यांच्याबद्दल आपण बोलणं शक्य नाही, परंतु जो काय मजकूर छापून आलेला आहे त्याच्यावर विश्वास ठेवावा की नाही हा माझी स्वतःची त्याच्याबद्दल शंका आहे. परंतु असं जर खरंच घडलं असेल तर एका शिवसैनिकापेक्षा भाजपचा एखादा पदाधिकारी मुख्यमंत्री झाला तरी चालतो असं उद्धव साहेब म्हणतील असं मला स्वतःला वाटत नाही. माझा त्याच्यावर विश्वास नाही, परंतु मी याच्यावर कॉमेंटसुद्धा करू इच्छित नाही. एकंदरीतच आपण केवळ शिंदे गट असं म्हणू नका, तर आता हे शिंदे आणि फडणवीसांचं सरकार आहे आणि हे काम करणारं सरकार आहे आणि त्यांनी सत्तेवर आल्याबरोबर हे करून दाखवलेलं आहे आणि त्याच्यामुळे अनेक आमदार महोदय आकर्षित झाले, तर त्याच्यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखी काहीही गोष्ट नाही आणि त्याच्यामुळे एक चांगलं असं सरकार उभं राहत असताना त्याला भक्कम असा पाठिंबा हा सर्व आमदार महोदयांचा मिळेल याची मला खात्री आहे.